नामजोशी विद्याभवन गोरेगाव रायगड ऑनलाईन एज्युकेशन प्रोग्राम 2020-21 मध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज पाहणार आहोत कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल्स. कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल्स त्रिकोणाची एकरूपता. एकरूपता म्हणजे काय, दोन ट्रायंगल जे ते एक्झॅक्ट सेम असले पाहिजे, शेप आणि साइज मध्ये. वी नो दॅट if a segment placed upon another fits with it exactly, then the two segments are congruent. When an angle placed upon another fits with it exactly, then the two angles are congruent. Similarly, if a triangle placed upon another triangle fits exactly with it, then the two triangles said to be congruent. If triangle ABC and triangle PQR are congruent, is written as triangle ABC congruent triangle PQR. Congruent triangle PQR. Okay. Two triangles are congruent if they are the same size and शेप. जे ट्रायंगल साइज आणि शेप सारखा असेल ते कॉंग्रंट. म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या साइड ज्या असतात 1:1 करस्पॉन्डन्स नुसार कॉंग्रंट असल्या पाहिजेत आणि अँगल ही कॉंग्रंट. म्हणजे 6 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर ते दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉंग्रंट असतील. आता त्या पद्धतीने आपण पाहू तिथे इन triangle ABC and triangle PQR. This triangle ABC and triangle PQR. Segment AB congruent segment PQ. सेम साइन दाखवले ते काय कॉंग्रंट आहेत. देन सेगमेंट BC congruent QR. BC congruent QR. इथं तुम्हाला अॅनिमेशन मध्ये दिसेल कुठे इंडिकेट करता येते. नंतर सेगमेंट AC congruent segment PR किंवा सेगमेंट AC इक्वल टू सेगमेंट PR. Segment AC and segment PR are equal, and angle BAC and angle QPR. BAC and QPR are equal measure. Angle ABC and angle PQR are an equal measure. Okay. Last, angle ACB equal to angle PRQ. Angle PQR. ACB equal to angle PRQ. आता या 6 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते ट्रायंगल जे आहे ते कॉंग्रंट असतील किंवा ते एकमेकांवरती परफेक्ट कोइन्साइड होतील. तर बघा आपण होत आहेत की नाही ते पाहू. बघा हा जो ट्रायंगल आहे त्याच्यावरती परफेक्ट कोइन्साइड होतो. म्हणजे ABC हा कशावरती PQवरती त्याच्या साइड अँगल सेम आहेत, साइज आणि शेप सेम आहेत. आता आपण पाहिजे PQR त्याच्यावरती आहे का, बघा तोही त्यावरती परफेक्ट बसतो. म्हणजे हे दोन ट्रायंगल कोणते, ट्रायंगल ABC कॉंग्रंट ट्रायंगल PQR. आता ह्या 6 कंडिशन सॅटिस्फाय झाले का आपण ते दोन ट्रायंगल कॉंग्रंट आहेत असेच म्हणतो. लक्षात आलं. म्हणजे त्याच्या आता ह्यात काय टेस्ट आहेत, त्या टेस्ट मध्ये तुम्ही 3 कोणत्याही कंडिशन यातल्या सॅटिस्फाय झाल्या तर ते दोन ट्रायंगल कॉंग्रंट असतात. ते आपल्याला टेस्ट पाहिजे. इथं कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलाच असेल. म्हणजेच काय, त्या दोन ट्रायंगल जे आहे साइज आणि शेप कसे असले पाहिजे, सेम 1:1 करस्पॉन्डन्स. म्हणजेच A to B, B to C, C to R, A to P, B to Q आणि C to R. ही 1:1 करस्पॉन्डन्स नुसार A अँगल हा P बरोबर असणार, B हा Q बरोबर असणार, C हा R, AB हा PQ, साइड AB बरोबर PQ असणार आहे, साइड BC इक्वल टू QR आणि साइड AC इक्वल टू PR. आणि अँगल ह्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपण काय म्हणतो की ते दोन ट्रायंगल कॉंग्रंट आहेत. आता पुढे आपण यातल्या काय टेस्ट आहेत, म्हणजे 6च्या 6 प्रत्येक वेळेस आपल्याला दाखवणे कॉंग्रंट आहेत हे दाखवण्याची आवश्यकता नाही. त्यातल्या कोणत्याही 3 गोष्टी, म्हणजे दोन साइड अँगल असतील, दोन अँगल एक साइड असेल, इन्क्लुडिंग अँगल असेल, किंवा तुमचं हायपोटेनिस साइड टेस्ट मध्ये त्यात एक अँगल 90 असेल, हायपोटेनिस एका ट्रायंगलचा हायपोटेनिस दुसऱ्या ट्रायंगलच्या हायपोटेनिस कॉंग्रंट असेल, किंवा त्याची साइड असं असेल तरी सुद्धा त्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की ते दोन ट्रायंगल कॉंग्रंट असतात हे पाहिजे. त्या कंडिशन आपण पाहणार आहोत त्यानंतर.
in given 6 equation are above are true congruent triangles. If for this let us say 3 specific equation are true, then the all 6 equation becomes true, hence the two triangles are congruent. याचा अर्थ काय की ह्या 6च्या 6 आपल्याला इक्वल दाखवण्याची गरज नाही, त्यातल्या कोणत्याही 3 कंडिशन किंवा इक्वेशन जे आहेत सेम इक्वल असतील, ट्रू असतील, तर आपण काय म्हणू शकतो की राहिलेले 3 ज्या कंडिशन आहेत त्या काय असणार आहेत, ट्रू असतील. ओके, आता यामध्ये बघायचं आपल्या पहिली जी टेस्ट आहे ASA टेस्ट. AS by in correspondence if two angles of triangle triangle ABC are equal to the angle of triangle DEF and the sides of include by the respective pair of the angles are also equal, then these two triangles are congruent. आता या ठिकाणी बघा दोन अँगल आणि त्याची इन्क्लुडिंग साइड म्हणजे अँगल ए आणि अँगल बी यांची इन्क्लुडिंग साइड कुठल्या ए बी आणि अँगल डी आणि ए ची इन्क्लुडिंग साइड कुठल्या डी, म्हणजे अँगल ए इक्वल टू अँगल डी, साइड ए बी कॉन्ग्रुएंट साइड डी अँड साइड अँगल बी इक्वल टू अँगल ई, ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तरी सुद्धा हे दोन ट्रायंगल ASA टेस्ट नुसार कोण असेल. बघा आपण आता इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल डी, आता बघा अँगल ए आणि अँगल डी कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर अँगल बी कॉन्ग्रुएंट इक्वल टू अँगल ई, हा बी आहे. त्यानंतर साइड ए बी ही जी राउंड करून दाखवले ए बी इक्वल टू डी. आता बघा यातला दोन अँगल ह्या ए आणि बी हे जे अँगल आहेत हे दोन अँगल ह्या अँगलचे अँगल आहे. त्यानंतर या साइड बरोबर ही साइड आहे म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट ED आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल ई. म्हणजे जिथं इन करस्पॉन्डन्स इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल DEF अँड द sides including by the respective pair of the angles are also equal, then the two triangles are congruent. म्हणजे याचा दोन कोण आणि त्याच्या मधली बाजू ही एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्याचे समाविष्ट बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांची समाविष्ट बाजू यांचे एकरूप असेल तर ते दोन ट्रायंगल कोणत्या टेस्ट, ट्रायंगल ABC इक्वल टू ट्रायंगल DEF ASA टेस्ट. बघा आता तर मॅच होतात कधी पाहिजे आपल्याला, तर बघा परफेक्ट म्हणजे ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DEF. ओके, म्हणजे परफेक्ट मॅच होतात ते साइज आणि शेप, त्याचे साइड अँगल सर्व वन्स टू वन्स करस्पॉन्डन्स सुद्धा असतं. मग राहिलेले रिमेनिंग साइड कोणते असले AC कॉन्ग्रुएंट DF, EF कॉन्ग्रुएंट BC आणि अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल EF. ओके, म्हणजे this property is called as angle side angle test which is short in right ASA test. ही ASA टेस्ट आपण पाहिलेली आहे. ओके, त्यानंतर पुढची टेस्ट आपण पाहणार आहोत SAS test. In ones to ones correspondence if two sides of triangle are equal, आता या ठिकाणी two side दिलेत, two sides of triangle DEF and the angle included by the respective pair of sides are also equal, then two triangles are congruent. म्हणजे काय दिलं पाहिजे SAS टेस्ट म्हणजे बाजू कोण बाजू टेस्ट आहे ही, म्हणजे SAS टेस्ट. यामध्ये काय दिलंय, जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांचा समाविष्ट कोण, दोन बाजू कोणत्या AB आणि BC यांचा समाविष्ट कोण B आहे, हा दुसरा त्रिकोण कोणता त्रिकोण आहे DEF, त्याच्या दोन बाजू म्हणजेच DE आणि EF यांचा समाविष्ट कोण, त्याचा इन्क्लुडिंग अँगल जो आहे तो E आहे, ही जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल SAS टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे आता पाहिजे बाय इन ट्रायंगल C and triangle DEF, in triangle ABC and triangle DEF काय दिले AB congruent D, AB congruent D side. त्यानंतर अँगल B congruent अँगल E included अँगल ह्या दोन साइडच्या मधला अँगल आहे तो BC congruent EF, BC congruent EF. आता हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार येतील, ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DEF SAS. म्हणजे बघा दोन बाजू आणि त्यांच्या मधला कोण, टू साइड्स आणि इन्क्लुडिंग अँगल आर वन ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू द टू साइड्स अँड
is including angle congruent to the second triangle. Then these two triangles are congruent each other. बघा या आता congruent आहेत का आपल्याला पाहिजेत बघा. आहेत म्हणजे ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल डी ई एफ ही जी प्रॉपर्टी आहे त्याला कोणती प्रॉपर्टी म्हणायचं. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज साइड अँगल साइड टेस्ट विच इज शॉर्ट वी राईट SAS टेस्ट. म्हणजे ही SAS टेस्ट झाली. आता तिसरी टेस्ट आहे पाहिजे आपल्याला बघा. तिसरी टेस्ट आहे SS टेस्ट. या ठिकाणी SS म्हणजे साइड साइड टेस्ट आहे. इन करस्पॉन्डन्स इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल ABC are equal to three sides of triangle DEF then two triangles are congruent. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात SS टेस्ट नुसार एकरूप असतात. किंवा in ones to ones correspondence if three sides of triangle ABC are equal to the three sides of triangle DEF then the two triangles are congruent. तर ते दोन ट्रायंगल आता बघा या ठिकाणी ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF साइड AB congruent ED then BC congruent EF आणि AC congruent DE. आता मग कोणते साइड साइड टेस्ट बघा. साइड साइड सर्व साइड साइड आल्या म्हणून ट्रायंगल ABC congruent ट्रायंगल DEF SS टेस्ट. बघा ते मॅच होतात का त्याच्यावरती बघा परफेक्ट मॅच होते त्या ठिकाणी. म्हणजेच काय होणार आहे triangle ABC congruent triangle DEF SS test and this property is called as side side test which is short we write SS test. अशा पद्धतीने ह्या तीन टेस्ट आहेत. चौथी थोडीशी वेगळी आहे यामध्ये. ओके त्यानंतर आहे नेक्स्ट प्रॉपर्टी कुठले पहा हायपोटेन्यूज साइड टेस्ट. हायपोटेन्यूज साइड टेस्ट. हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण. हायपोटेन्यूज कशामध्ये असतो राईट अँगल ट्रायंगल मध्ये. इन ट्रायंगल ABC and triangle DEF angle B and Q are right angles म्हणजे 90 डिग्री B and E right angle में 90 डिग्री हे लक्षात ठेवा. ओके and hypotenuse are equal. hypotenuse हे जे hypotenuse AC आणि DF हे hypotenuse आहेत हे इक्वल आहेत आणि AB equal to DE then the two triangles are congruent by hypotenuse side test. आता या ठिकाणी बघा काय इन ट्रायंगल ABC and triangle DEF angle B equal to angle E right angles. Angle AC equal to DF sorry side AC equal to side DF म्हणजे जे hypotenuse आहे AC आणि DF साइड अपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड ॲज हायपोटेन्यूज. 90 अंशासमोरील बाजू जी असते त्याला काय म्हणतात हायपोटेन्यूज किंवा कर्ण. आता राहिला कुठला AB इक्वल टू D साइड AB इक्वल टू D म्हणजे या ठिकाणी काय बघा हायपोटेन्यूज एक साइड आणि अँगल हे कॉन्ग्रुएंट आहे. आता आधीच्या तीन टेस्ट मध्ये कुठंच बसत नाही कारण त्याचे इन्क्लुडिंग अँगल किंवा इन्क्लुडिंग साइड कुठंच नाही. ह्याला आपण असं म्हणू शकत नाही की SSA टेस्ट किंवा टेस्ट म्हणू शकत नाही. ओके म्हणून ही कुठली टेस्ट आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट. बघा ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DEF राईट अँगल हायपोटेन्यूज टेस्ट RHS म्हणजे. आता या ठिकाणी बघा हा ट्रायंगल त्यावरती परफेक्ट मॅच होईल. म्हणजेच ही जी प्रॉपर्टी दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज हायपोटेन्यूज साइड टेस्ट. हायपोटेन्यूज साइड टेस्ट या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल. ओके बा प्रॅक्टिस सेट 3.2 त्यातलं पहिलं एक्झाम काय म्हणलं इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिवन बिलो पेअर ऑफ ट्रायंगल्स इज शोन equal parts triangles in each pair are marked with the same sign. Observe the figure and set the test by which triangle is each pair are congruent. आता काय दिले या ठिकाणी त्या ट्रायंगल दिलेले आहेत त्यामध्ये त्याच्या साइड जे आहेत त्या काय दिलेत इक्वल दिलेले आहेत अँगल इक्वल दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपल्याला कोणत्या टेस्ट नुसार ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ओके आता पहिलं एक्झाम्पल त्यामधलं
बाय दिलंय पुस्तक जर असेल तुमच्याकडे प्रॅक्टिस 3.32 मध्ये, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, हे जे साइन आहेत इक्वल साइन दिलेत पहा, हा जो आहे म्हणजेच ए बी इक्वल टू पी क्यू, बी सी इक्वल साइड बी सी इक्वल टू क्यू आर आणि साइड ए सी कॉन्ग्रंट किंवा साइड ए सी इक्वल टू साइड पी क्यू, म्हणजे एस एस टेस्ट नुसार हे काय येणार आहेत, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट येतील बघा. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, साइड ए बी कॉन्ग्रंट साइड पी क्यू, साइड बी सी कॉन्ग्रंट क्यू आर, सेगमेंट ए सी कॉन्ग्रंट सेगमेंट पी आर. आता तीन कोणत्याही जे आहेत इक्वेशन सॅटिस्फाय झाले तर बाकीचे आपोआप तीन इक्वल असतात, म्हणून ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर कॉन्ग्रंट बाय एस एस टेस्ट, बाय एस एस टेस्ट ट्रायंगल पी क्यू आर कॉन्ग्रंट ट्रायंगल ए बी सी. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्यातलं सेकंड एक्झाम्पल बघा काय दिलंय. या ठिकाणी इथं तुम्ही असंही बघून सांगू शकता, साइड अँगल साइड टेस्ट, एस ए एस टेस्ट. बघा हे दोन साइड आहेत, त्याच्यामध्ये अँगल दिलेला आहे, इथे तसं दोन साइड त्याचा मधला म्हणजेच एस ए एस टेस्ट नुसार या दोन ट्रायंगल जे आहेत ते काय असतील, कॉन्ग्रंट असतील. त्या टेस्ट एस एस टेस्ट नुसार ते कॉन्ग्रंट असतील. बघा आता इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल एल एम आर, segment AC congruent segment LM. Okay, then segment angle XYZ congruent angle LM N, segment YZ congruent segment MN. आता बघा side angle side test by SAS test triangle XYZ congruent triangle LM N. ओके, अतिशय सोपा पार्ट आहे. नेक्स्ट त्यातले सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल पहा काय दिलंय इथं. बा इथं तोंडी सांगू शकायला ऑब्झर्वेशन करून, अँगल ए साइड ए म्हणजे कोणत्या टेस्ट नुसार आहे, एस ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील, ते आपण पाहत पुढे त्याच्यामध्ये. बघा इन ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एस टी यू, या ठिकाणी अँगल क्यू पी आर कॉन्ग्रंट अँगल टी एस क्यू, हे जो अँगल आहे तो त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे. त्यानंतर सेगमेंट पी आर कॉन्ग्रंट सेगमेंट एस टी, त्यानंतर अँगल पी आर क्यू कॉन्ग्रंट अँगल एस टी क्यू, म्हणजेच काय इथं सांगितलं ए एस ए म्हणजे अँगल, इथं साइड कॉन्ग्रंट आहे आणि अँगल परत म्हणजे एस ए, म्हणून काय सांगितलं बाय एस ए एस टेस्ट triangle PQR congruent triangle STU. Okay, then यातलं फोर्थ पाम, इन राईट अँगल ट्रायंगल LMN आणि PTR, इथं कुठले या ठिकाणी कोणते टेस्ट येईल बघा. तोंडी हा राईट अँगल आहे, हायपोटेनस आहे साइड, म्हणजे हायपोटेनस साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते काय ते कॉन्ग्रंट आहेत. इन ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल PTR, अँगल LMN कॉन्ग्रंट अँगल PTR इक्वल टू 90, हा जो अँगल दाखवलेला आहे तो. त्यानंतर सेगमेंट LM कॉन्ग्रंट सेगमेंट PT and hypotenuse LM congruent hypotenuse PT. सॉरी इथं PT च्या ऐवजी PR पाहिजे, PR. हायपोटेनस LM च्या इथे LM च्या ऐवजी EN पाहिजे, जरा हे प्रिंटिंग टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे. हायपोटेनस LN कॉन्ग्रंट हायपोटेनस PR. आता या ठिकाणी बघा कोणते टेस्ट येईल, by hypotenuse side test triangle LMN congruent triangle PTR. म्हणजे हा चार टेस्ट आपण इथं पाहिले, त्याच्यावरचे एक्झाम्पल ही पाहिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय आपण त्यावरचं. बा observe the information shown in pair of triangles given below, state the test by which the two triangles are congruent, write the remaining congruent parts of the triangle. आता बघा तीन आपण कोणते जर त्याचे पार्ट कॉन्ग्रंट दाखवले, राहिलेले जे पार्ट असतात ते कॉन्ग्रंट कोणते आहेत ते
आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. कोणते पार्ट कॉन्ग्रुएंट आहे ते लिहायचे त्याच्यामध्ये. ओके, हा बघा ही ऍक्टिव्हिटी अशी जर ऍक्टिव्हिटी असेल तर किती मार्काला असते ही ऍक्टिव्हिटी? साधारण 2 मार्काला असेल, अर्ध्या मार्काला राहणार आहे. एक रिकामी जागा जी आहे ते अर्ध्या मार्काला असेल, हे लक्षात ठेवा. बघा, फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर इन ट्रायंगल ABC, इथं ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, अँगल B कॉन्ग्रुएंट, हा अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q, म्हणजे ABC कॉन्ग्रुएंट अँगल PQR, देन BC कॉन्ग्रुएंट BC कॉन्ग्रुएंट QR, हा BC कॉन्ग्रुएंट QR दिलेला आहे इथं. त्यानंतर अँगल ACB, हा जो आहे तो ACB आणि अँगल PRQ हे कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे कोणते टेस्ट येईल इथे? अँगल साइड अँगल टेस्ट. ओके, त्या ठिकाणी कोणती टेस्ट? साइड अँगल साइड टेस्ट. ही रिकामी जागा भरली का अर्धा मार्क मिळेल तुम्हाला. त्यानंतर आता राहिलेले करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. जर ट्रायंगल 2 कॉन्ग्रुएंट असेल तर राहिलेले त्याचे सर्व बाजू कशा, सर्व जे रिमेनिंग पार्ट जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. आता बघा, अँगल BAC याच्या ह्या अँगलची कोणता असणार? 1:2 करस्पॉन्ड पाहिजे. B ला कुठला आहे? Q आहे, म्हणजे जिथं सॉरी BAC ला कुठला येणार आहे? P येईल. BAC ला कुठला येणार आहे? ABC A अँगल आहे, अँगल A आहे, म्हणजे A ला कुठला येणार आहे? P येईल, अँगल P. बघा, अँगल QPR म्हणजे हा अँगल आला. ओके, त्यानंतर इथं लिहायचं पुढे. आता इथं करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स CACT लिहायचं, तुम्ही पूर्ण लिहायचं नंतर. आता सेगमेंट AB म्हणजे हा AB कॉन्ग्रुएंट का असणार आहे? PQ असेल. बघा, AB कॉन्ग्रुएंट PQ, ही जी साइड दाखवलेली आहे ती का असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके, त्यानंतर राहिला काय बा? PR चे काय कॉन्ग्रुएंट असेल? सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट PR. तुम्हाला तिथे अॅनिमेशन केलं. ही राहिलेले त्याचे 3 पार्ट कॉन्ग्रुएंट येतील. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल त्याच पद्धतीने ऍक्टिव्हिटीज आहे ती सुद्धा बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर, ट्रायंगल PTQ आणि ट्रायंगल STR, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे STR, हा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये PT कॉन्ग्रुएंट TS दिलेला आपल्या किंवा ST दिलेला आहे. अँगल T कॉन्ग्रुएंट अँगल T, व्हर्टिकल अपोजिट अँगल, हा जो आहे तो व्हर्टिकल अपोजिट अँगल असणार आहे इथं या ठिकाणी. आणि TQ दिलेला आहे, TQ कॉन्ग्रुएंट TR. ओके, म्हणून हे 2 ट्रायंगल कोणते येतील बघा? साइड अँगल साइड टेस्ट. म्हणजे ट्रायंगल PTQ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल STR, कुठली टेस्ट येईल? साइड अँगल साइड टेस्ट. आता राहिलेले जे पार्ट, रिमेनिंग पार्ट जे आहेत ते कोणकोणते राहिलेत बघा, ते येतील. त्यामध्ये कुठला येणार आहे? अँगल TPQ कॉन्ग्रुएंट अँगल TSR, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. त्यानंतर R चे कुठला असणार आहे? Q असेल, अँगल TQR कॉन्ग्रुएंट अँगल TRS, अँगल्स ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. आणि PQ चे कॉन्ग्रुएंट काय असणार आहे बघा, आता RS असेल. PQ कॉन्ग्रुएंट RS, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता या अशा प्रकारचे उदाहरण 2 मार्काला परीक्षेला विचारले जातात. किती मार्काला? 2 मार्काला परीक्षेला विचारले जातात. मग आपल्याला ते 2 मार्काला विचारलेले जे आहेत त्यामध्ये 1 बरोबर आलं तर अर्धा मार्क आहे, 1 बरोबर आलं तर काय ते मला अर्धा मार्क मिळतो, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने हे ऍक्टिव्हिटीज आहेत, हे ऍक्टिव्हिटी बेस्ड आहेत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये ऍक्टिव्हिटीज असतात, 4 मार्काला विचारल्या जातात, 3 दिल्या जातात, कोणते 2 सोडवाव्या लागतात. अतिशय सोपा पार्ट आहे. ओके, त्यानंतर फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर, टेस्ट अज्युमिंग द कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल ABC and triangle PQ, write the remaining congruent parts of the triangle. आधीच्या सारखंच एक्झाम्पल आहे ते सुद्धा.
by in triangle ABC. I is a right angle triangle and triangle PQR is also right angle triangle. हे इक्वल सिम्बॉल्स आहेत या ठिकाणी. आता हे बघा यामध्ये काय इन ट्रायंगल PQR इथं तुम्हाला ॲनिमेशन होते ट्रायंगल PQ ABC and ट्रायंगल PQR. PQ कॉन्ग्रुएंट AB कॉन्ग्रुएंट PQ म्हणजे AB कॉन्ग्रुएंट PQ गिवन. BC कॉन्ग्रुएंट PR BC कॉन्ग्रुएंट PR गिवन. अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल Q हा जो आहे इथे इंडिकेशन केलंय इक्वल टू 90. म्हणून हे दोन ट्रायंगल ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR बाय हायपोटेन्यूस साइड टेस्ट. हायपोटेन्यूस साइड टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट. आता राहिल्या कोणकोणत्या बाजू कॉन्ग्रुएंट दाखवायचं आपल्याला. हा तीन जर आपण दाखवले म्हणजे AC कॉन्ग्रुएंट QR ही एक दाखवता येईल. त्यानंतर अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल R ही एक येईल आणि अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल P. ह्या राहिलेल्या तीन बाजू दाखवणं शिल्लक होत्या त्या खाली लिहायच्यात आपल्याला. काय बघा त्यामध्ये इन ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR हायपोटेन्यूस साइड टेस्ट. अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल P अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल P. तुम्हाला ॲनिमेशन मध्ये ते दिसतंय कुठले कोण आहेत ते. ओके. त्यानंतर बघ अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल R करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके. त्यानंतर AC कॉन्ग्रुएंट साइड QR करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता या ठिकाणी ही पूर्ण लिहायचं नाही. पुढे काय लिहायचं बघा. ही ज्यावेळेस अँगल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल्स CACT या पद्धतीने लिहायचं. CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि साइड असतील तर करस्पॉन्डिंग साइड CSCT. साइड असतील तर CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके. आता हे 3 पर्यंत झाले. आपलं वेळ संपत आलेला आहे. या ठिकाणी आपण